तर आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या वणव्याच्या झळा थेट महाराष्ट्रामध्येही जाणवू लागल्यात. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद झालाय, त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांचं गणितच कोलमडून पडलंय. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेकांनी हॉटेल्सना टाळं लावलंय, तर काही हॉटेल्स व्यावसायिकांनी यावर पर्याय शोधलाय. तात्पुरती व्यवस्था म्हणून हॉटेल चालकांनी कोळसा आणि लाकडाच्या शेगडीचा वापर करत पदार्थ बनवायला सुरुवात केली. चुलीवरील शेगडीवर या अगोदर या ठिकाणी सांबर बनवलं जात होतं. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलेला आहे. यामुळे काही हॉटेल्स व्यावसायिकांनी आता चुलीवरच जेवण बनवायला सुरुवात केली आहे. चुलीवर लाकडाचा जाळ करून पदार्थ व्यावसायिकांकडून बनवले जात आहेत. गॅसचा पुरवठा बंद असल्यामुळे ही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे, पण ही जास्त दिवस कशी काय चालवणार हाही सवाल आहे. चुलीवर स्वयंपाक जास्त दिवस करता येणार नाही असं हॉटेल मालक म्हणतात. सर, कालपर्यंत तर मला सिलेंडर मिळत होतं, पण आज मला एकही सिलेंडर मिळाला नाही आहे. आणि मला एवढा मोठा स्टाफ चालवण्यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था करावं लागेल, म्हणून ही चुलीची व्यवस्था केली. आणि आज सकाळपासून 7:30 वाजतापासून माझ्याकडे इथे पकोडा समोसा बनत आहे. आणि आता आणखी नाही मिळत, आणखी पुन्हा चुली वाढवावे लागेल मला. पण हे खूप दिवस काही चालणार नाही. ही पर्यायी व्यवस्था आतापर्यंत तर ठीक आहे, पण पुढे हे नाही चालू शकत. कालवाल्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला जवळपास आता सध्यापुरती रोजच्या आम्हाला 40 म्हणजे एक दोन मन लाकडं लागणार आहे आम्हाला. तर त्यांना आम्ही ऑर्डर दिला आहे मानेवाडा घाटाजवळ की त्यांना आम्हाला तुम्ही थोडंसं लाकडं प्रोव्हाइड करा. आणि एक आरा मशीनवाला त्यांना पण बोललो की तुमच्याकडले जे छोटं लाकूड असते तुकडा, तो पण आम्हाला लागेल. तर त्यांच्या 2 लोकांशी आम्ही बोललेलो आहे. तुम्हाला माहिती असेल, पुणे शहरामध्ये नोकरीसाठी, शिकण्यासाठी आणि व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी जेवणाची मेस सुरू असते. मेसला लागणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद केलाय, त्यामुळे आता हे सगळे मेस चालवणारे चुलीवर स्वयंपाक करतायत. कशीबशी गरज भागून घेतायत. मात्र उद्याची चिंता कायम आहे. 2 दिवसापासून करतोय आम्ही. बर पण एलपीजी गॅसच मिळायचा बंद असल्यामुळे आम्ही हा पर्याय निवडलाय. बर किती मुली असतात तुमच्याकडे आमच्याकडे जवळ 220 मुली आहेत रोज? रोज. किती वेळेस जेवण सकाळी बनवता? नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, 3 हा. टायमाचा स्वयंपाक केला जातो. बर आता आता काय गॅस पूर्ण संपलाय तुमचा? पूर्ण डीलर काय संपला. सांगतो? तुला गॅस नाहीच म्हणतो, येण्याचे म्हणजे गॅस मिळतच नाही, त्याच्यामुळे आम्हाला हा पर्याय निवडला. बर आणि हा किती दिवस झाले करताय आता चुलीवरती? 2 दिवस झाले. तर कधीपर्यंत चुलीवर जेवण बनवणार हा सवाल आहे. दरम्यान आखातामधील युद्धाची झळ घरातल्या किचनपर्यंत पोहोचली आहे. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडू लागलेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका साऊथ इंडियन डोसा सेंटरवर चूल पेटवून चुलीवर डोसा बनवण्याची वेळ आली. खूप त्रास होतोय सर. गॅस बंद झाला तर आम्हाला खूप त्रास होतोय. गरमी ही सगळी सहन करावं लागते. आणि गॅसनं पूर्ण बघा आमचं चौकून आम्हाला भट्टी आहे लाकडांची, पूर्ण छाती जळती. खूप त्रास होतोय गॅस बंद झाल्याबद्दल. आणि आमचे पूर्ण सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 10 पर्यंत आम्ही असंच बसलेले आहे. गॅसवर आम्ही 21 डोसे काढतात, याच्यावर आम्हाला 4च डोसे काढावे लागते. चवीमध्ये काही बदल पडतो? चवीमध्ये तर काय सर, आता कस्टमर आता इतर जळणारच. गॅस कसा आपण तर कमी जास्त करू शकतात, याला काही कमी जास्त करू शकत नाही ना. दरम्यान सिलेंडर तुटवड्याचा फटका मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनला सुद्धा बसलेला आहे. सिलेंडर तुटवड्यामुळे मुंबई पालिकेचं कॅन्टीन बंद होणार आहे. सिलेंडरचा पुरवठा झाला नाही तर उद्यापासून कॅन्टीन काही दिवस बंद राहणार आहे. या कॅन्टीनमध्ये पालिकेचे अनेक कर्मचारी जेवण करतात. कॅन्टीनमध्ये पुढील काही दिवस इलेक्ट्रिक शेगडीवर फक्त चहा आणि तत्सम पदार्थच मिळणार आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रामधील अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे शिवभोजन थाळी केंद्र बंद पडण्याची शक्यता वर्तवली जाते. IRCTCच्या रेल्वे कॅन्टीनमध्ये सुद्धा गॅसचा तुटवडा जाणवतोय. पवई, कुर्ला, शिवडी, बोरिवली, वलसाड या ठिकाणचे कॅन्टीन बंद पडलेत आणि आजपासून गॅस टंचाईमुळे कॅन्टीन बंद ठेवण्याचे आदेश IRCTCनं दिल्याची माहिती ही समोर आली आहे. आखातामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. महाराष्ट्रात सुद्धा राज्य सरकारकडून नागरिकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा नागरिकांना अशी
मागणी करण्यात आलेली होती नागरिकांकडून आणि त्या संबंधीच्या सूचना सरकारनं सुद्धा केलेल्या आहेत. स्वयंपाकासाठी या गॅसचा वापर व्हावा अशा सूचना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आहेत. दरम्यान नागरिकांना काय त्रास? जग त्रासामध्ये आहे. आपल्याकडे शक्य आहे त्याप्रमाणे गॅस आपण लोकांना देतोय असं भुजबळ म्हणाले. स्वयंपाकासाठी हा गॅस देण्यात यावा. पुढचं त्यांनी काय म्हटलं याचा अर्थ इंडस्ट्रीज किंवा इतरांसाठी त्याच्यात उल्लेख नाही. प्राधान्य त्यांना द्या. आता त्याच्यामध्ये काही गडबड होऊ नये म्हणून आम्ही परवाच्या दिवशी सगळ्या अधिकाऱ्यांना कळवलं की अशा काही तक्रारी येतील त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा. जिथे सिलेंडरची दुकानं आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा. नागरिकांना त्रास होण्या दृष्टीकोन काय नियोजन सर? नागरिकांना काय त्रास? सगळ्या जग त्रासामध्ये आहे आणि आपल्याकडे जेवढं आहे LPG वगैरे तेवढं आपण वापरतो देतो आहे आणि ते शक्यतो आपण जे आहे स्वयंपाकासाठीच देतो आहोत लोकांच्यासाठी. उद्योगधंद्यांना सांगितलं तर थांबा जरा. युद्ध हे आखातामध्ये पेटलेलं असलं तरी त्याचा परिणाम आता भारतामधील सर्वसामान्यांच्या किचनवर होऊ लागलाय. गॅस सिलेंडरचा तुटवडा होऊ लागल्यामुळे ग्राहकांनी आता पर्यायी व्यवस्था करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसात इलेक्ट्रिक शेगड्या आणि इंडक्शन कुकटॉपची मागणी वाढली आहे. हां, वाढलीच आहे. म्हणजे नॉर्मली इंडक्शनचा जो सेल असतो दिवसात 1 किंवा 2 पीस, आता सध्या दिवसात 10-15 पीस नॉनस्टॉप जातातच इंडक्शन सध्या. आजच्या दिवसात सध्या आतापर्यंत 25 पीस ऑलरेडी सोल्ड आहे. आजच्या दिवसात 25 म्हणजे दिवस संपला पण नाही. हो, दिवस संपला नाही आतापर्यंत 25. आता हे समोर कस्टमर आहेत त्यांनी पण इंडक्शनच घेतलंय. एक कस्टमर येऊन त्यांचा बिझनेस असतो कमर्शियल वगैरे, ते 5-5 पीस इंडक्शन घेऊन जातात. त्यांना असं आता भीती वाटली आहे, कोणाला माहीत नाही की कधी भेटणार गॅस आणि कधी नाही भेटणार. त्यासाठी लोक तर परचेस करतायत फॉर सेक्युअरसाठी. बाबा पुढे गॅस नाही भेटला तर कसं करणार, तर ते इंडक्शनसाठी ऑलरेडी सेक्युअर घेत आहेत सगळे. आखाती युद्धाची झळ किचनपर्यंत पोहोचलेली आहे. व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद झालाय तर अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर मिळवताना अनेक अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागतोय आणि त्यामुळं आता घरात असलेला गॅस जपून वापरण्याचं आव्हान आहे. अशा वेळी कमीत कमी गॅसचा वापर करून काही खाण्याचे पदार्थ तयार करता येतील. या संदर्भात तज्ज्ञांनी काय सल्ला दिलाय ते पाहूया. झूम करणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भूक मंदावते आणि पचनक्रिया पण मंदावते. तर त्याच्यामुळे तुम्ही इन्स्टंट फूड, रॉ फूड जास्त खाऊ नका. त्याच्याऐवजी तुम्ही दूध पोहे किंवा राजगिऱ्याच्या लाह्या आणि दूध किंवा नाचणीची पेज, गव्हाची पेज, हे जे इन्स्टंटली बनतं आणि जे पौष्टिक पण आहे, त्याच्यामध्ये काही हानी नाही आहे आणि पटकन बनतं, त्याला गॅस जास्त लागत नाही, तर असे प्रकार खाऊ शकतात. दही पोहे खाऊ शकतात किंवा तुम्ही रवा भाजून ठेवू शकतात आणि मग नंतर तुम्ही शिरा किंवा उपमा त्याचा बनवून खाऊ शकतात. तुम्ही उकडलेले जे स्वीट पटॅटो म्हणजे रताळे ते पण खाऊ शकतात. ते कुकरला लावून पटकन शिजून त्याची खीर पण बनवू शकतात किंवा त्याचं तुम्ही मीठ टाकून, चाट मसाला टाकून ते पण खाऊ शकतात, जे चांगलं आहे, न्यूट्रिशियस आहे आणि त्याच्याने लवकर भूक पण लागत